3 मधलं एक पुस्तक राहिलं होतं ते नाही आलत्या. म्हणलं आता आले तर जरा चहा पाण्याचं बघूया. नाही म्हणजे त्याच म्हणल्या की चहा पाहिजे म्हणून. मी असू दे मी काय विचारलं काय? पण गोदक्का तू या टायमाला कशी काय शेतात आलीस? यायला नको होतं. अरे टमाट्याने तोंडली पाहिजे होती मला रातच्या जेवणाला. मला सांगायचं की मी आणली असती टमाटी. अरे होऊ दे की माझं बी पाय मोकळं. नाहीतर तू गेलास की 10च्या ठिकाणी 100 टोमॅटो घेऊन येशील. त्यापर्यंत आपण असं करूया, आपण समधीत जाऊया की. तुम्ही येशील पाठक बाई? येते, पण तुम्ही मला पाठक बाई नाही म्हणायचं, अंजली म्हणा. अंजली. अरे वा, सोपं आहे की. काय सोपं आहे? हा काय नाही, ते टमाटी तोडणं सोपं आहे असं सांगायचं होतं अंजली. बाईंना 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 मग काय अंजली, वरचीवर तुमची भेट होती ना? म्हणजे रानासारखं तुझं कौतिक करत असतोय. अंजलीबाई अशा, अंजलीबाई तशा, अंजलीबाईनं ह्याव केलं, अंजलीबाईनं त्याव केलं. नाही, ते कामानिमित्त अधूनमधून भेट होत असते. त्यांना फार इंटरेस्ट आहे शाळा, शिक्षण या सगळ्याच बाबतीत. शाळा नवीनच काहीतरी. पर त्याला एकाच गोष्टीचं वावडा आहे बघ. उरीत दिसल्या की ह्यानं धूम ठोकलीच बघ. पर तू त्याच्या आयुष्यातली पहिली मैत्रीण. तुझ्या वागण्या बोलण्याचा लई परिणाम झालाय बघ आमच्या रानावर. हळूहळू बदलायला लागलाय. अंजली, माझं एक काम करशील? सांगा ना. आमचा ह्यो पैलवान काय केल्या लग्नालाच तयार होईना. अगं लगीनच करणार नाही म्हणतो ह्यो आमचा पैलवान. एकाला 100 पोरी दावल्या तरी ह्यो बघायलाच तयार नाही. आमचं कुणाचंच ऐकना त्यो. तू त्याला समजावून सांगशील? तुझं ऐकल त्यो. हा, मी तिकडे टमाटी तोडतोय आणि तुम्ही इकडे होय. एवढ्या कसल्या गप्पा आणताय? चाललंय काहीतरी आमचं बायकांचं. अंजली, हे आमचं शेत. त्या टोकापतूर हाय बघ. आमची थोरली सून आली की तिचं ती बघल समज. चल तुला धावते. इथं ऊस होता, आता तो गेला की दुसरं पीक खोडवं म्हणायचं याला. इथेच पुढे कुठेतरी काजव्याचं झाड आहे ना? होय, इथंच हाय. रातच्याला लई चांगलं दिसतंय. राणा, काजव्याचं झाड दावून आण अंजलीला. आता ह्यो चहा उकळला की तुम्ही प्या, म्या निघते. एकत्रच जाऊ की? आणि वाड्यावर जाऊन जेवण कोण बनवणार? नंतर ना तूच भूक भूक करशील. अंजली, मी सांगितलेलं ध्यानात ठेव. हा, ओ थांबा, आता परत तुम्ही नको, मी करते. खूप भाजलाय का हाताला? अहो, चहा करायला नव्हता जमत तर सांगायचं ना मला. नसता चहा प्यायला मी तरी चाललं असतं. असं कसं? तुमच्यासाठी एवढं तर करायला पाहिजे. असं का म्हणून?
आपण दोस्त आहोत ना व? नमस्कार. नमस्कार. आलात तुम्ही? राणाजी सांगत होते तुम्ही दूध घालायला गेलात डेअरीवर. अहो आता गालेलो जाणारच की. तुम्ही प्या ना चहा. छा अहो चहा लय वाईट असतोय. आपण चहा नाही दूध पितोय दूध. चहानं बॉडी जळते हो. या आमच्यावरचा राग गेला नाही वाटत. कसला राग? काल जेवणात आमच्याकडनं चूकच झाली, पण म्हणून आम्ही नालायक होतो असं नाही नव मामांजी. अहो एवढं काय मनाला लावून घेताय? आता थोरल्या सुनबाई तुम्ही बघताय नव, मग ती चांगली स्वयंपाक करणारी शोधा म्हणजे झालं. अहो काही कामं जमत्यात, काही कामं फसत्यात. नाही पण आता राणा भाऊजींच्या लग्नाचं मात्र नाही फसू देणार आम्ही. त्यांच्यासाठी एक पोरगी बघितली आहे चांगली. तुम्ही बी बघून घ्या. तुम्ही जर वय म्हणालात तरच आम्ही पुढे जाऊ. वदक्का जी जरा यो फोटो बघा. पोर कशी वाटते राहण्यासाठी. साहेब आता फोटो बघायची काय बी गरज नाही बघा. आपल्या रानासाठी पाहिजे तशी मुलगी मिळाली मला. ह्या वाड्याला अगदी थोरली सून शोभलती. माझ्यासाठी तीच आपली थोरली सून. अरे वा, एक नंबर बातमी आहे. नाव सांगा, उद्याची उद्या ठरवून टाकू. अहो थांबा थांबा साहेब, काही दिवस जाऊ द्या. राणा आपलं आपण नाव सांगल. आपण घाई केली तर राणा आणि बितरल. ठीक आहे, नाव नका सांगू, पण पोरगी कशी ते तर सांगा. एकदम सालस, हुशार, जीवाला जीव देणारी, रानाची काळजी घेणारी आणि त्याला जगराहाटी बी शिकवणारी. शिकवण नाही, पण आम्हाला बी पोरीचं नाव कळू द्या की. कसं आहे, खानदान चालचलन समज बघितलं पाहिजे. मामांजींनी राणा भाऊजींच्या लग्नाची जिम्मेदारी आमच्याकडे दिली आहे. आताच नाही सांगत ना, अजून त्यांचं त्यासनीच कळलं नसेल. जेव्हा त्यांचं त्यासनी कळल तेव्हा ते आपापच सांगतील की. म्हणजे अजून कशात काय नाही भय. तुम्हाला बरं कळलं मग. वहिनी साहेब, मी लई पावसाळं बघितलं, कळतं मला. सुनबाई, गोदाका सांगतायत ना, गोदाका म्हणतील तसं होऊ दे. तुम्ही म्हणशील तसं. ठीक आहे, चला गोंधळ. म्हातारी जर मास्तरनी बद्दल बोलत असेल तर त्या मास्तरनीची वरात काढणार आम्ही. काढावीच लागणार. या घरात सून येणार असेल तर ती आम्ही ठरवू तीच. हो, आता तरी सांगा की ते गोदक्कानं तुम्हाला काय काम सांगितलं? आहे एक काम, पण नाही सांगता येणार. हो, सांगितल्याशिवाय माझ्या डोसक्यातनं विचार जाणार नाहीत आणि झोपे खोबरं होईल. बरं एक काम करा, आज तुम्ही विचार करा आणि शोधून काढ. जर तुम्हाला नाही सापडलं तर मी उद्या सांगेन. चालेल? अगं काय
काय सांगतेस काय? पण खरंच नशीब काढलं हा गार्गीनं तुझ्या. किती पटापट मोठ्या झाल्या ना ग आपल्या मुली. हा बरोबर ठेव. अभिनंदन बर का तुझं. अंजू अगं ऐकलंस का? अगं आपल्या वृंदाच्या गार्गीचं लग्न ठरलं. मुलगा अमेरिकेला आहे, इंजिनियर, $मध्ये पगार मोजतोय तो. आणि मुख्य म्हणजे बदलीचं टेन्शन नाही ग. वा, सगळ्यांचीच लग्न ठरतायत की. रेणूलाही स्थळ बघायला सुरुवात केली आणि राणाजी काय सांगत होतीस राणाजींबद्दल? नाही काही नाही. ए अंजू ऐक ना, तू पण आता मनावर घे ना. आपण तुला लवकरात लवकर मुलं पाहायला सुरुवात करूया. अगं आई, आत्ता कुठे लग्नाचं काढलंस? प्लीज हा, आत्ता कुठे मी फेलोशिप करता अप्लाय केलंय. अजून मला शाळेत शिकवायचा अनुभव पूर्ण करायचा आहे, रिसर्च करायचंय, खूप शिकायचंय मला. अगं शिकू नको असं कुठं म्हटलीये मी. शिक ना, तुला हवं तेवढं शिक अंजू. आपण फक्त आता मुलं पाहायला सुरुवात करूया. चांगला एखादा मुलगा मिळेपर्यंत तुझं फेलोशिपचं कामही पूर्ण होतंय. मुलं पाहायला लागलं म्हणजे लगेच लग्न ठरलं असं नाही गो होत रजा. आणि खरं सांगू का, तुझ्या रूपाला शिक्षणाला साजेसा मुलगा मिळायचा म्हणजे 1000 स्थळं पाहावी लागणार आहेत आपल्याला. काय हो, बरोबर आहे की नाही? हो. हा, अहो बाबा हो काय म्हणताय? ती माझं लग्न करायचं म्हणते. तुझं लग्न? अजून लहान आहेस तू. हे बघ, तुला वाटेल ना तेव्हा ठरव लग्न, काही घाई नाहीये. आणि काय ग, हे अचानक लग्नाचं काय काढलंस? ते काही नाही, मी आतापासूनच अंजलीसाठी मुलं शोधायला सुरुवात करते. आणि हे ठरलं. ठरलं म्हणजे? असं कसं काय ठरलं? आता मी ठरवलं म्हणजे ठरलं. आई बाबा, माझं लग्न मी कोणाशी आणि कधी करायचं हे प्लीज माझं मला ठरवू दे का? अगं बरोबर आहे, मी तेच म्हणतोय. आणि मीही तेच म्हणतेय बर का. फक्त तो निर्णय याच वर्षी घे म्हणजे झालं. आई, मला खूप भूक लागलीये, मी आवरून येते, खायला दे मला. अगं अहो, तुम्ही पण तिला काहीतरी सांगायचं ना जरा समजून. अरे हे काय, आमचा पहिलवान गडी कुठे? तो असले बिगर जेवणार कसं? का बसला थोरले सुनबाईबरोबर गप्पा हाणत? बरं काय म्हणा, आम्ही लय खुश आहोत आमच्या पोरात होणारा बदल बघून. कसली खुशी आबा? गोदकाने सांगितलंय आम्हाला रानात चांगला बदल झालाय म्हणून. बदल? कसला बदल? मला सांगा, तुमचं ते व्रत कधी संपणार आहे? आबा, हे व्रत बीत मी काय धरत नाही, भूक सण होत नाही आपल्याला. अरे ते नाही बाबा, तुझं ते ब्रह्मचर्याचं व्रत कधी संपणार आहे? आबा, ते हात धुवायचं राहिलं. हॅलोच. गोदक्का, तुम्ही आयुष्यभर सांगितलं तरी ह्यो हातपाय न धुता जेवायला बसायचा, असा तवून गेलाय. साहेब, मी सांगितलं ना, उगाच लेकराला लई विचारू नका म्हणून, नाहीतर आत्ताच बित्रला आणि मागं वळेल. करा, सुरू करा. राणा, अरे अजून एक माणूस कमी आपल्या वाड्यात. आबा, कोण कमी आहे? समजत राह तिथं. अरे तुझ्या लग्नाचं म्हणाला दाबा. माझी वहिनी कधी आणणार सांग की. आबा, मी तर लई मोठं प्लॅनिंग केले बघा राणादाच्या लग्नाचं. हे 500 जणांचं झांज पथक, 200 जणांचं ढोल पथक आणि 5000च्या वर फेट सांगायचं. सगळ्या वारड्यांसाठी आपल्या हिरीतच सरबत करायचं बघा. मी स्वतः बंदुकीचं 101 बार उडवणार बघा. असाच धडाका उडवायचा का नाही, नादच करू नये कोणी. अरे त्याची काय गरज नाहीये, थोरली सून वाड्यावर आली म्हणजे झालं. काय राणाजी, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं डोकं दुखायलंय जोरात. परत स्वयंपाक केलास की काय?
मामांजी एकाएकी कळ मारली बघा डोक्यात. सहनच होईना झाल्या. असं वय बर बर, तुम्ही आराम करा. आमचं पण झालं. ना राणाजी कुणी भरली का तुमच्या मनात? गोदाक्का, तूच काय सांगितलं नाहीस ना बाबांना? नाही रे बाबा, मी काय नाही सांगितलं. तुम्ही दोघे बी सारखीच. मला कुणी काय सांगत नाही, समजे त्रास देतात. हे बघा, जोवर मला काय कळत नाही तोवर मी जेवणार नाही. अरे रुसला. याचा भाबडेपणा जपणारी सून या घरात यायला पाहिजे. अरे वा, जोरात चाललाय अभ्यास. अंजली, तुला ही फेलोशिप मिळाली ना, मी मस्तपैकी पार्टी देणार. पार्टी देणार का लग्न करून देणार? हे बघ, तुझी आई बोलली म्हणून उगीच नाराज होऊ नकोस. त्याच्याकडे थोडस पॉझिटिव्ह बघ प्लीज. ठीक आहे, तुम्ही म्हणतात तर मी आईच्या बोलण्याचा पॉझिटिव्हली विचार करेन. आता कसं? बर सांग, तुला कसला मुलगा हवाय? म्हणजे काय तुझ्या अपेक्षा काय? नाही, असं नक्की नाही सांगता येणार मला काही, पण मुलगा सेन्सिटिव्ह हवा, आपल्या घरच्यांचा, आपल्या माणसांचा विचार करणारा हवा. माझा चांगला नवरा नाही झाला ना तरी चालेल, पण माझा चांगला मित्र असावा. काय ग, असं कोणी आहे का तुझा मित्र? आपण दोस्त आहोत ना? दोस्तीत ते सॉरी आणि थँक्यू काय नसतं. नाही, मी सांगे दुसऱ्याला आणि शेंबूड माझ्या नाकाला. मला इथनं जबरदस्ती करून घालवलं आणि इथं बाईंच्या बरोबर चाय पे चर्चा काय? हा, हीच काय तुझी दोस्ती? लड़की मिल गई तो दोस्त को भूल गया. काय चाललंय? लडकी लडकी लडकी. अरे बाई दोस्त आहेत आपल्या, बाकी तसं काय नाही. नाही राणा, मी सांगतो, ही दोस्ती नाही, काहीतरी वेगळंच आहे. मेरा राणा ऐसा नहीं था. तू बदलास गड्या. समजे हेच म्हणतात, तू बदललायस तू बदललायस. अरे पण काय बदल झालाय हे कोण सांगणं झालंय? मला तर वाटतंय की या समध्यामध्ये त्या बाईंचं काहीतरी हात असणार. तुला आत्ता कळालं? अरे हे सगळं त्या बाईंमुळेच होतंय. मुझे कभी का मालूम है. अरे खुया टाळक्याच्या. अरे मग आधी का नाही सांगितलंस? आताच डायरेक्ट जाऊन विचारतो बाईसनी. हा, विचार विचार. अंजली बाई, अंजली बाई, मी राणा. राणाजी तुम्ही? माफ करा, एवढ्या रात्री तुमची झोप मोड केली. एक अर्जंट काम आहे. काय? बरकत म्हणला मला की समज तुमच्यामुळे झाले म्हणून. तुमच्यामुळे माझ्यात बदल झालाय. खरंच काय? नाही हो, तुमच्यात काहीच बदल नाही झालाय. तुम्ही अगदी आहात तसेच आहात. वाटलंच मला, मी कशाला बदलन. बर, एक झालं, आता दुसरं. गोदक्यानं तुम्हाला काय काम सांगितलं? अहो, मला खूप झोप आली आहे. आपण उद्या बोलूयात का? अहो असं करू नका. हे डोक्यात काय विचार असला की झोपेचं पार खोबरं होतं माझ्या. अहो ऐका ना, बहुतेक आईला जाग आली. प्लीज तुम्ही जा आता, आपण नंतर बोलूया. अहो अहो खरंच जा, लवकर लवकर जा.
राणाजींचं लग्न ठरतंय. खर तर एक मित्र म्हणून मला आनंद व्हायला हवा, पण मी का अस्वस्थ आहे? डोक्यात एवढे कसले विचार? हे असं का होतंय मला?